नमस्कार. आज मी बनवते उकडीचे मोदक. मोदक मी आज पहिल्यांदाच बनवते आहे. एक मोठं पातेलं घ्यायचं आहे. त्यात 2 कप पाणी. हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चवीनुसार मीठ आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकून मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रणाला आपण चम्मचनीच एकजीव करून घेऊयात, कारण पाणी गरम असल्यामुळे हात भाजू शकतो. त्यावर थोडं तूप सोडायचं आहे. 1 वाटी गूळ किसून घ्यायचा आहे. एक वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. मी इथे विक्राजी खोबऱ्याचा किस यूज केलेला आहे. तुम्ही ओल्या नारळाचा किससुद्धा घेऊ शकता. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घेऊन खोबऱ्याचा किस त्यात टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. किसलेला गूळ त्यात टाकून मिश्रणाला पूर्ण एकजीव होईपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे, नाहीतर मिश्रण खालून लागू शकते. आणि थोडं त्यात पाणीसुद्धा टाकायचं आहे. मिश्रण आता पूर्णपणे रेडी आहे. हे झालं आहे आपलं मिश्रण रेडी. पीठ खूप जास्ती हार्ड असल्यामुळे मी त्याला वाटीने एकजीव करते आहे. नरम होतपर्यंत त्याला वाटीनेच करायचं आहे, कारण आपला हात दुखतो त्यांनी. थोडं नरम झालं की त्याला हाताने पूर्ण मळून घ्यायचं, जसं आपण कणिक मळतो. याला खूप वेळ मळत राहावं लागतं. मिश्रणाला इतकं नरम करायचं आहे की आपल्याला त्याला लाटण्याने लाटता येईल आणि एक पाती तयार होईल. आता माझ्याकडे आहे मोदक पात्र. आपण मोदकाचा साचासुद्धा म्हणू शकतो. आता त्या पिठाला त्या मोदकाच्या साच्यामध्ये पूर्ण पीठ टाकून त्याला एक आकार येईल असं तोपर्यंत अंदर तिथे पूर्ण भरायचं आहे आणि त्यात फिलिंग अंदर भरायची आहे, जे की मी बनवली होती. आणि वरून मग त्याला पूर्ण पॅक करून टाकायचा, एक छोटीशी गोल पाती करून. आता हळूवारपणे त्या मोदकचा साच्याला वेगळं करायचं आहे. कधी तो चिपकलेला पण राहू शकतो, पण त्याआधी आपण त्याला तेल लावून घ्यायचं मोदकचा साच्याला, म्हणजे चिपकणार नाही. असा झाला आहे माझा मोदक तयार. आहे ना छान? हे झाले आहेत मोदक रेडी. त्यावर आपण थोडं केसर लावूया, म्हणजे की त्याला एक कलर येईल. त्यावर थोडं तूप सोडायचं आहे ना एकदम टेम्पटिंग. मग आजची रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.